जय हिंद, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन व्यक्ती असे आहेत, त्यांना निसर्गाने किंवा आपल्या पूर्वजाकडून म्हणा, खूप काही भेटलेलं आहे, परंतु त्यांना त्याचा उपयोगच करता येत नाही. आणि ते म्हणजे एक आहेत राजसाहेब ठाकरे आणि दुसरे आहेत बाळासाहेब आंबेडकर. या दोन्ही व्यक्तीजणांनी जर निश्चय केला किंवा परिश्रम घेतलं, तर हे एक महाराष्ट्राच्याच नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही बदल घडवू शकतात. पण ह्यांचं असं आहे ना, की दे रे हरी पलंगावरी. परिश्रमच करायचा नाहीये, कष्टच करायचं नाहीये. राज ठाकरे असो, बाळासाहेब असो, आपलं कुठे चुकताय तुम्ही हे समजून घ्या. तुम्ही ज्या बीजेपीच्या विरोधात संघर्ष करत आहात, त्यांना बीजेपीला पराभूत करण्याचं स्वप्न पाहतात राजसाहेब आणि बाळासाहेब. हे करण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. केवळ घरात बसून प्रेस कॉन्फरन्स, न्यूज मीडियाला बाईट देऊन याच्यावरून काही होणार नाहीये. फरक लक्षात घ्या, राजसाहेब आणि बाळासाहेब आपल्यामधला आणि बीजेपी मधला. ते बीजेपी आणि संघ ही लोकांच्या जवळ जाऊन लोकांशी जुळतं आणि ह्याच्या विरुद्ध आपण काय आहात, की लोकांपासून लांब जात आहोत. तुम्ही लोकांपासून लांब जात आहात, राज ठाकरे असो किंवा आपण असो बाळासाहेब. आणि हेच आपल्या अपयशाचं मूळ कारण आहे अनेक कारणापैकी. जनतेशी आपल्याला जुळायचंच नाहीये, तर जनता आपल्या पाठीशी कशी उभी राहील हे लक्षात घ्या. यायचं, उठायचं, प्रेस कॉन्फरन्स करा, मीडियामध्ये बाईट्स द्या. ह्याने काही होणार आहे? ह्याने काहीही होणार नाहीये, काहीही साध्य होणार नाहीये. एक संघटनात्मक ढाचा, रणनीती लोकांपर्यंत पोहोचून लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्याला अतोनात प्रयत्न करावे लागतील. लोकांशी जिल्हा वाईज, तालुका वाईज, खेडे वगैरे येतात ना, यांच्यापर्यंत पोहोचण्याचा काय आपल्याकडे मार्ग आहे, काय आपल्याकडे रणनीती आहे? याच्यावरती आपण दोन्ही नेत्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. विरोधाला विरोध करून काही होणार नाहीये, परंतु प्रश्न आता येतो की तुम्ही काय करणार? तुमच्याकडे काय आहे रोडमॅप? म्हणून मी म्हणतो की दे रे हरी पलंगावरी ही जी वृत्ती आहे आपली, ही सोडा. जोपर्यंत तुम्ही समाजाशी जुळत नाही, समाजाच्या मुख्य प्रवाहात तळागाळापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत बीजेपीला पराभूत करणं अशक्य आहे, हे समजून घ्या. एक लक्षात घ्या, काय आहे, बीजेपी आज जी आहे ती RSSच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीमुळे आहे. आपल्याकडे काय आहे? मला तर असं कधी-कधी वाटतं, की आपण राज ठाकरे असो किंवा आपण आपण बाळासाहेब बीजेपीचे लपलेले एजंट आहात की काय? सांगायचं तात्पर्य काय आहे, की एकतर राजकारण सोडा किंवा राजकारण योग्य दिशेने करा, तरच काही उपयोग होऊ शकतो. जय हिंद, जय भीम, जय शिवराय.